हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण. यावेळी आई, बाबा, मी, आतू हे सगळे असायला हवे होते. खूप मिस करते त्यांना. असं मी बसलो आणतो मी त्यांना आणतो. मुहूर्त टाळा नाही पाहिजे हा गुरुजी. वधूवरांच्या आग्रहाखातर हा विवाह छोटेखानी पद्धतीने पार पडणार. विवाह विधी आपण सुरू करूया. सर्वप्रथम वधूवरांनी एकमेकांना हार घालायचे, मंगळसूत्र परिधान करायचं, भांग भरायची आणि मग आपण सप्तपदी आणि विवाह होम करणार आहोत. ओ चला उभे राहा. हा मी रेडीच आहे. तुम्ही रेडी? हे ओके. थँक्यू. काय होत आहे आरके? तुम्ही दारू प्यायलात? नाही दारू नाही. स्मॉल लिटिल ड्रिंक्स. जरा प्रेशरमुळे पेलो. बाकी आज लास्ट. परत नाही करणार. हे असलं तरी हे विसर. हे गोष्ट खरी आहे की मी जे काही करतोय ते 100% खरं आहे. हे लग्न मी मनापासून करतोय मोहिनी. मला तुझ्याबद्दल जे वाटतं ते पण 100% खरं. ओके गुरुजी. नाव वी विल प्रोसीड. आता ते प्रदक्षिणेला आम्ही रेडी. चला ते प्रदक्षिणेचं करूया. प्रथम तुम्ही पाटावर तर उभे राहा, एकमेकांना हार घाला आणि मग आपण सुरू करूया. काय देवकर, झोप लागत नाहीये? मला सांगा, तुम्ही कुठल्या देवाला मानता? घ्या मग त्याचं नाव. झोप लागत नाही म्हणून नाही. या तुम्ही ना ज्याच्या अंगावरती गाडी घातली ना, तो जर चचला तर तुमची जन्मटेप कन्फर्म. कशाला उगाच ह्या मोठ्या लोकांच्या लफड्यात पडताय? हो देवकर, इकडे या. काय? मला माहितीये तुम्ही निर्दोष आहात म्हणून. मग देवकर, 10 वर्ष झाली मला या डिपार्टमेंटमध्ये. एक्सरे मशीन ना फिट बसली आहे डोळ्यात. तुम्ही निर्दोष आहात ना हे सांगायला मला मशीनची गरज नाहीये. तुम्हाला त्या सुपरस्टारला वाचवायचं होतं ना, म्हणूनच तुम्ही त्या स्टेटमेंटवर सही केली ना, ज्यात लिहिलं होतं की मुकुंदवर तुमची जुनी खुन्नस आहे. म्हणूनच तुम्ही त्याला गाडीने उडवलं.
वगैरे वगैरे? गाडी महेंद्र देवकर चालवत नव्हते साहेब. कसं एक मिनिट पाणी आणू. महेंद्र सर राहू द्या, मी ठीक आहे आता. इन्स्पेक्टर साहेब, हे गाडी चालवत नव्हते आणि हे माझ्यापेक्षा खरं कोणीच सांगू शकत नाही तुम्हाला. हे बाया, मला आधी सांग, अरे तू कोमात आहेस, क्रिटिकल आहेस असं सांगण्यात आलं होतं रे मला. कोमात असलेला माणूस असं स्वतःच्या पायावर चालत येईल का? मी फिट आहे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इन्चार्ज आहात का? हो. मी मुकुंद, ज्याच्या ऍक्सिडेंटच्या आरोपाखाली तुम्ही यांना अटक केली, तोच मी, मुकुंद चंदन शिवे. मला माझ्या आईने केलेली कंप्लेंट मागे घ्यायची आहे. का? कारण तिने केलेले आरोप चुकीचे आहेत. मला माहिती नाही कोण गाडी चालवत होता, पण महेंद्र सर गाडी चालवत नव्हते एवढं नक्की. मला वाटलं ती गाडी पुढे जाते, म्हणून मी मागे धावत गेलो, तर नेमकं ती गाडी मागे रिव्हर्स आली आणि मला धडकली. महेंद्र सरांनी ती गाडी अडवली म्हणून. नाहीतर कदाचित माझा जीव सुद्धा गेला असता. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज माझं स्टेटमेंट रेकॉर्ड करा. तुम्ही प्लीज आत्ताच्या आत्ता महेंद्र सरांना रिलीज करा. मी न्याय मागायला तुमच्या दारात आलोय. नाही मिळाला तर मीडियाच्या दारात जावं लागेल. हे बघा, आता हे प्रकरण खूप चिघळलंय, तेव्हा हे असं यांना लगेच सोडता नाही येणार मला. पण मीडियाला मध्ये आणू नका एवढीच विनंती करतो मी तुम्हाला. या नवीन माहितीमुळे ना आमचं पूर्ण पोलीस दल डोईजड होईल. मी वरिष्ठांसोबत बोलतो, तुम्ही उद्या सकाळी या. मी शब्द देतो, उद्या सकाळपर्यंत यांना सोडण्याची पूर्ण तरतूद मी करून ठेवेन. मी आहे तुमच्या बरोबर. हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण. यावेळी आई, बाबा, रिया, तू हे सगळे असायला हवे होते. खूप मिस करते त्यांना, जे आयुष्यभर माझ्या पाठीशी होते तेच लग्नात माझी पाठवणी करायला नाही. आरके साहेब, आता भांगेमध्ये कुंकू भरा. सर्वदा सर्वकारेषु नास्ति येषाम् अमङ्गलम्. येषां ह्रीस्तो भगवान् मंगलाय तनो हरि. सप्तपदी म्हणजे केवळ प्रदक्षिणा नव्हे, तर नवरा नवरीने एकमेकांना दिलेली जीवनातील ही 7 वचने आहेत.
फेऱ्या मारताना प्रथम वर पुढे व वधू मागे. वधू नाही, तिचं नाव मोहिनी आहे. गुरुजी मोहिनी नाव आहे, वधू नाही. हा हो, मोहिनी मोहिनी. येस, मोहिनी मागे. याचा अर्थ वर संसाराची जबाबदारी स्वीकारतो आणि वधू त्याला सहकार्य करण्याची प्रतिज्ञा करते. धर्म, अर्थ, कुटुंब जीवनाची उभारणी यांचा संकल्प या फेऱ्यामध्ये असतो. शेवटचे 3 फेरे वधू पुढे वर मागे. तुम्हाला ना गुरुजी काय लक्षात, एवढं नाही अवघड नाव आहे. मोहिनी नाव आहे, वधू वधू काय आहे यांचं? अहो मोहिनी नाव आहे, सोपं आहे ते म्हणायला. हो हो हो, मोहिनी पुढे आणि तुम्ही मागे. याचा अर्थ पत्नी ही केवळ अनुयायी नसून संसाराची समान भागीदार आहे. प्रेम, संतती, मैत्री, परस्पर सन्मान आणि आयुष्यभराची साथ याचं प्रतीक म्हणून वधू पुढे चालते. वधूवरांनी एकमेकांची करंगळी पकडून फेऱ्यांना सुरुवात करावी. हा, पहिला फेरा सुरू करा. हा पहिला फेरा अन्न, उपजीविका आणि संसाराच्या मूलभूत गरजांसाठी. आजपासून तुम्ही दोघे मिळून या संसाराची जबाबदारी स्वीकारण्याचे वचन द्या. मी अन्न, उपजीविका आणि संसाराच्या मूलभूत गरजांसाठी आजपासून संसाराची जबाबदारी स्वीकारण्याचे वचन देते. सॉरी. फुटले डोळे आणि फुटले असतील तर घरी बसा. आउट. 1 मिनिट सर, तिला आधी सॉरी म्हणा. प्रथम विष्णुपदा आणि च. आता हा दुसरा फेरा. शक्ती, आरोग्य आणि एकमेकांच्या आधारासाठी आयुष्याच्या प्रत्येक संकटात एकमेकांचा हात कधीही सोडणार नाही असे वचन द्या. मी प्रेम, विश्वास आणि कुटुंबाच्या आनंदासाठी आर्किनचा नेहमी आदर करेन. आर्किनच्या भावनांची किंमत ठेवेन. घरात प्रेम आणि शांतता टिकवून ठेवेन असं वचन देते. मेकअपचं सामानच आहे ना फक्त. हेच सामान माणसाला कलाकार, कलाकाराला स्टार आणि स्टारला सुपरस्टार बनवते. द्वितीयं विष्णुपदा आणि च.
आता हा तिसरा फेरा. समृद्धी आणि प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या घरात सुख आणि समाधान आणण्याचे वचन द्या. मी समृद्धी आणि प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या घरात सुख आणि समाधान आणण्याचे वचन देते. तुमचे डोळे उघडायलाच आलीये मी. जेव्हा आपलं आयुष्य दुसरं कोणीतरी वेटीस धरतं ना, तेव्हा करावं लागतं डेअरिंग. हे डेअरिंग अंगाशी येणार तुझ्या. मार्क माय वर्ड्स. आरके, तृतीयं विष्णुपदानि च. आता हा चौथा फेरा. प्रेम, विश्वास आणि कुटुंबाच्या आनंदासाठी. मी प्रेम, विश्वास आणि कुटुंबाच्या आनंदासाठी आर्किनचा नेहमी आदर करेन. आर्किनच्या भावनांची किंमत ठेवेन. घरात प्रेम आणि शांतता टिकवून ठेवेन असं वचन देते. चतुर्थं विष्णुपदानि च. अहो मॅडमनी स्वतः तुमच्या अगेन्स्ट स्टेटमेंट दिली आहे. यू आर अंडर अरेस्ट. आता वर मागे आणि वधू पुढे. वधू म्हणजे मोहिनी. आता हा पाचवा फेरा. संस्कार आणि पुढच्या पिढीसाठी. येणाऱ्या आयुष्याला चांगले मूल्य देण्याचे, प्रेम आणि संस्कार जपण्याचे वचन द्या. तुमच्यातील प्रेम तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू द्या. मी संस्कार आणि पुढच्या पिढीसाठी येणाऱ्या आयुष्याला चांगले मूल्य देण्याचे, प्रेम आणि संस्कार जपण्याचे वचन देते. पंचमं विष्णुपदानि च. आता हा सहावा फेरा. आयुष्याच्या प्रत्येक ऋतूत साथ देण्यासाठी. सुख असो, दुःख असो, यश असो किंवा अपयश, एकमेकांची साथ कधीही सोडणार नाही असे वचन द्या. मी आयुष्याच्या प्रत्येक ऋतूत साथ देण्यासाठी, सुख असो, दुःख असो, यश असो किंवा अपयश, आर्केनची साथ कधीही सोडणार नाही असं वचन देते. तुझ्यामुळे बर्बाद झालोय मोहिनी. तुझ्यामुळे एका सुपरस्टारला जेलमध्ये जावं लागलंय. षष्ठं विष्णुपदानि च. आता सातवा फेरा. सगळ्यात महत्वाचा. हा फेरा म्हणजे फक्त प्रदक्षिणा नाही. हा
हा दोन जीवांनी एकमेकांना दिलेला सर्वात महत्वाचा शब्द आहे. मैत्रीचा, विश्वासाचा आणि निष्ठेचा. आयुष्यभर एकमेकांचे साथीदार राहण्याचा. या फेऱ्यानंतर तुम्ही फक्त नवरा बायको राहणार नाही, तर आयुष्यभराचे मित्र आणि सहचर बनणार आहात. चला आता 7वा फेरा सुरू करा.